श्रोतेहो, श्री स्वामी समर्थ. मी माझ्या क्लिनिकमध्ये सुद्धा स्वामींचा फोटो आहे. प्लीज दाखव प्रसाद. मी स्वामींवर नितांत श्रद्धा असलेला असा एक डोळस वैद्यकीय व्यवसाय करणारा एक फॅमिली फिजिशियन आहे. पुण्यामध्ये मी माझी फॅमिली प्रॅक्टिस करतो, वैद्यकीय व्यवसाय. आत्ता देऊळबंद 2 नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला. ह्याचं मी मला म्हणजे एक त्रयस्थ म्हणून मी विश्लेषण करणार आहे. सुरुवातीलाच मी सांगितलं की मी स्वामींचा फॉलोअर आहे, भक्त आहे. आणि स्वामी म्हणजे माझे गुरु आहेत, माझी प्रेरणा आहे. स्वामी सर्वस्वच आहेत माझ्यासाठी. म्हणजे माझा विवेक जो शाबूत राहिला आत्तापर्यंत त्याला कारणीभूत आमचे स्वामी आहेत. तर ह्या पहिला जो देऊळबंद 1 होता, तो जो बनवला होता तो खूपच असा म्हणजे एकदम छान झाला होता तो. म्हणजे त्याचं एडिटिंगही मला आवडलं. आणि त्या कसं असतं माहिती आहे का, स्वामी ज्या वेळेला तुम्ही दाखवताय ना, त्यावेळेला एक टॅगलाईन आहे की डायरेक्टर महाशयांना पण मला सांगायची, अशक्य ते शक्य करतील स्वामी. आता अशक्य ते शक्य करतील स्वामी ह्याच्यामध्ये आम्हा भक्तांना थोडासा चमत्कार लागतो बरं का. म्हणजे स्वामी आमच्याकडनंच करून घेणार असं नाही, आम्हाला चमत्कार लागतो. कारण मग ते स्वामी तेच आहेत. आणि अशक्य गोष्टींमध्येच म्हणजे आता देऊळबंद 2 बद्दल जर बोलायचं झालं तर मला सरळ सरळ असं वाटतं की ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या दाखवल्या, किंवा ती जी स्त्री पात्र होती प्रवीण तरडेंची बायको, तिचा नवरा त्या सिनेमामधला तो फाशी घेऊन गेला, असं एखादं पात्र जर जिवंत झालेलं दाखवलं असतं. आता ते कसं, समजा फाशी लावली आणि स्वामी तिथे अचानक गेले आणि त्यांनी CPR दिला, म्हणजे माउथ टू माउथ आम्ही जे देतो ना, माउथ टू माउथ श्वासोच्छ्वास, आणि ऑक्सिजन जातो आणि समोरचा माणूस जिवंत होऊ शकतो. तर अशा पद्धतीने दाखवलं असतं ना, तर ते भक्तांना, कारण ते अशक्य गोष्टी पण त्या शक्य का, कारण CPR स्वामी देत आहेत स्वतः. तर हे एक दाखवता आलं असतं. आणि तो चित्रपट जो केला, म्हणजे मला क्षमा मागतो मी दिग्दर्शक महाशयांची, की तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला प्रोजेक्ट करण्यासाठी तुम्ही स्वामींचा आधार घेतला. म्हणजे स्वामींना तुम्ही दुय्यम ठेवलंय ह्या देऊळबंद 2 मध्ये. म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही मांडलेत, बरोबर आहे, त्याच्याबद्दल काही मला म्हणायचं नाही. पण ते सुद्धा मांडताना एवढे ओढून ताणून तुम्ही ते मांडायचा प्रयत्न केला. आणि खूपच लेंदी झाला तो सिनेमा. तो असा कॉम्पॅक्ट करता आला असता आणि एडिटिंग त्याचं छान हवं होतं. तर मला असं तो सिनेमा नाही रुचला. कारण मी ज्या पद्धतीने सांगितलं की आमच्या स्वामींची टॅगलाईन काय आहे, आम्ही भक्त लोक कायम सांगतो की अशक्य ते शक्य करतील स्वामी. हे तुमच्या सिनेमात कुठंच दिसलं नाही हो, हे लपलं होतं. त्याच्यामुळं श्रोते हो, मला कुठेही त्यांचा अनादर करायचा नाही. प्रवीण तरडे हे खूप रांगडे अशा स्वरूपाचे आणि एक ही इज अ थिंकर काइंड ऑफ डायरेक्टर. त्यांना म्हणजे मी खूप छोटा माणूस आहे, त्याचं विश्लेषण करण्याची एवढी माझी पात्रता आहे की नाही मला माहीत नाही. पण मी तो सिनेमा बघितला आणि एक स्वामींचं भक्त म्हणून मला जे वाटलं ते मी मांडायचा प्रयत्न केलाय. आवडलं तर बघा, नाही तर सोडून द्या. श्री स्वामी समर्थ.